या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नागपूरमध्ये काल शपथविधी सोहळा मोठ्या उत्साही वातावरण संपन्न झाला। अनेकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मात्र पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातून महायुतीचे 5 आमदार निवडून आलेले असताना एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात न आल्याने सोलापूर जिल्ह्यामधून नाराजी व्यक्त होत आहे। सोलापूर जिल्ह्यातून आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोटे आणि समाधान अवताडे हे भाजपचे 5 आमदार निवडून आलेले आहेत। त्यातल्या त्यात सर्वात सिनियर म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे व अनुभवी आमदार म्हणून सुभाष देशमुख यांच्याकडे पाहिले जात होते। या दोघांपैकी एकालाही मंत्रिपदाची लॉटरी लागली नाही। त्यामुळे आता भाजपचे पदाधिकारी नाराज असल्याचे ऐकावेस मिळत आहे। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात अक्कलकोटमधून 2दा निवडून आलेले आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती। ती अपेक्षा देखील फोल ठरली आहे। सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याचा विकास मोठ्या प्रमाणात थांबणार आहे। ज्या पद्धतीनं सोलापूरला नाकारलं आहे त्या पद्धतीनं राज्यातील 17 जिल्ह्यांना देखील मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आल्याचे चित्र समोर आले आहे। त्यामध्ये नंदुरबार, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, पालघर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली या 17 जिल्ह्यांना देखील मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे। या 17 जिल्ह्यांना एकही मंत्रिपद मिळालेलं नाही। या जिल्ह्यामधून एकूण 79 आमदार निवडून आलेले आहेत। त्यापैकी बहुसंख्य आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत। सोलापूरच्या विषयी बोलावायचे झाल्यास गेल्या 5 वर्षात सोलापूर जिल्ह्याला कोणतेही मंत्रिपद मिळालेलं नाहीये। पालकमंत्री म्हणून शेजारच्या जिल्ह्यातील नेत्यांची वर्णी या सोलापूरला लागलेली आहे। स्थानिक पालकमंत्री न मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे। विविध विकास कामे प्रलंबित राहिले आहेत। वास्तविक पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्याने भाजपला पहिल्यापासून भरभरून मतदान दिले आहे। सोलापूर शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे साधारण 900 कोटींचे 2 उड्डाणपूल मागील 10 वर्षापासून प्रलंबित आहेत। सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय गंभीर आहे। करमाळा, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यांसाठी विविध प्रकल्प देखील प्रलंबित आहेत। तब्बल 5 वर्षे मंत्रिपदाविना वनवास भोगलेल्या आपल्या सोलापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा वनवास भोगण्याची वेळ आली आहे। मंत्रिपदापासून पुन्हा जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याने जिल्ह्यात पदाधिकारी नाराज आहेत। सोलापूर जिल्ह्यात देखील एखादं मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा सर्वांना होती व स्थानिक पालकमंत्री मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र या अपेक्षेवर पाणी फिरलं आहे। सोलापुरात व्हेज, नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।